सोनम वांगचुक यांच्यासाठी ठाकरे बंधू मैदानामध्ये उतरलेले आहेत। शिवाजी पार्कवर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत। ठाकरे बंधू एकत्र येऊन वांगचुक यांना पाठिंबा देणार आहेत। जंतर मंतरवरील कारवाईबाबत राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष लागलेलं आहे। सोनम वांगचुक यांच्यासाठी ठाकरे बंधू आता मैदानामध्ये उतरल्याचं चित्र पाहायला मिळतंय। दादरमधील शिवतीर्थ इथं वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। पुन्हा एकदा जाऊयात, स्वप्नील जाधव आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, सोनम वांगचुक यांच्यासाठी आता ठाकरे बंधू मैदानामध्ये उतरणार आहेत। आजचा दिवसभरातला संपूर्ण हा कार्यक्रम कसा असणार आहे? साधारणतः किती वाजता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रितरित्या शिवतीर्थवर पोहोचतील? नक्की जंतर मंतरवरती सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या जे आंदोलन सुरू होतं या आंदोलनाच्या समर्थनार्थ या ठिकाणी मुंबईमध्ये विशेषतः आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे। माझ्या मागे आपण बघतोय तयारी पूर्ण झालेली आहे। बुलंद आवाज, विद्यार्थ्यांसाठी, देशाच्या भविष्यासाठी असे एकंदरीत बॅनर म्हटलेलं आहे। मात्र हे जे आंदोलन आहे 4 वाजता सुरू होणार आहे। जवळपास 5 वाजता या ठिकाणी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सर्व कार्यकर्ते जमण्याची शक्यता आहे। मनसेचे सुद्धा काही नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी सुद्धा या आंदोलनाला उपस्थित राहणार असल्याची एकंदरीत शक्यता आहे। त्याचप्रमाणे राज ठाकरे येणार असल्याची सुद्धा माहिती समोर येते। एकीकडे या चौकामध्ये बॅनरबाजी करण्यात आलेली आहे सरकारच्या हुकुमशाही विरुद्ध लढा देण्यासाठी, आणि जो सोनम वांगचुक यांचं जे आंदोलन आहे त्याला तरुणांचा पाठिंबा आहे आणि आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एकत्र येऊयात अशा प्रकारचं एक आवाहन जो आहे तो या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आलेला आहे। तयारी झालेली आहे। काही वेळामध्येच या ठिकाणी गर्दी जमण्यास सुरुवात होईल। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सर्व शिवसेना ठाकरे गटाचे नेते उपस्थित राहणार आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय विशेषतः महाराष्ट्रामध्ये टीईटीचा पेपर फुटला, एकूण नीटचा पेपर फुटलेला आहे आणि CBSEचा सुद्धा पेपर फुटला होता। या विरोधामध्ये खरं तर रोष व्यक्त केला जातोय। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा अशा प्रकारची मागणी की ठाकरे बंधूंची सुद्धा आहे। आणि एकूणच या कॉक्रोच जनता पार्टीचं जे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला पाठिंबा कुठेतरी आपण बघतो या आंदोलनातून देण्यात येणार आहे। गेल्या काही दिवसांपासून, 20 दिवसांपासून हे आंदोलन सुरू होतं। सोनम वांगचुक यांचं त्यांना आता रुग्णालयात दाखल केलेलं आहे। मात्र दडपशाहीचा कुठेतरी हा प्रयत्न असल्याचा आरोपसुद्धा विरोधकांकडून करण्यात आलेला आहे। मात्र याच विरोधात आता मुंबईतून पुन्हा एकदा आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे। कालच जर आपण बघितलं तर अमित ठाकरे सुद्धा दिल्लीमध्ये जाऊन आलेले आहेत आणि मात्र आता या व्यासपीठावरती ठाकरे बंधू असतील, उद्धव ठाकरे असतील आणि काही नेते असतील, हे नक्की काय भाष्य करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र एकूणच मराठी माणसासाठी किंवा विद्यार्थ्यांच्या हितासाठी नक्की यातून एक इशारा हा नक्कीच देण्यात येतोय। याचा परिणाम पुढे काही दिवसामध्ये देशभरात, राज्यभरात कसे उमटतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चितच स्वप्नील, खरं तर राज ठाकरे देखील आता दिल्ली पोलिसांनी जी कारवाई केलेली आहे, वांगचुक यांना हॉस्पिटलमध्ये नेलं, त्यावर राज ठाकरे आज काय बोलतात आणि एकूणच कशा पद्धतीनं हा कार्यक्रम होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।